लसण, अद्रक आणि खोबऱ्याची जी पेस्ट आहे ती देखील घालून घ्यायची याच्यामध्ये. फोडणी छान तडतडू द्यायची आहे. याच्यात 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेला आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये हळदीचं प्रमाण कमी घालायचं. 1 पाव चमचाच धने जिरे पावडर घातलेली आहे आणि छान फोडणी तडतडली की याच्यात जो आपण हटलेला पालक आहे तो घालून घ्यायचा आहे आणि इथे पाणी गरम करून घालायचं आहे भाजीमध्ये. तुम्हाला भातासोबत जर खायची असेल ही भाजी तर पाण्याचा वापर थोडासा जास्त करायचा आणि भाकरीसोबत खायची असेल तर अशी थोडीशी सरबरीत ठेवायची, पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं. तर इथे मी भातासोबत खायला केलेली आहे त्याच्यामुळे थोडीशी पातळ केलेली आहे. चवीप्रमाणे याच्यात मीठ घालून घेते. खूप चवीला मस्त होते. इथे तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरचीचं वाटण देखील